नमस्कार मंडळी, कोकणच्या वैभवमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. कोकणामध्ये जोरदार पावसाला सुरुवात झाली, खऱ्या अर्थाने लावणीला सुरुवात झाली. मित्रांनो, गेले 7-8 दिवस सलग पाऊस पडतो आणि कोकणामध्ये म्हणजे आता भात लावणीला सुरुवात झाली. बघू शकता ह्या साईडला कसं आमची कोंडीची नदी नय वाहते बघा. आता आपल्याला जायचं लावणीला. चला, पूर्ण हा तरवा इकडे लावणी करून घ्यायची आहे. ह्या साईडला मंडळातनं आव्हान करतात. ही दाळ आहे, दाळ खणून झाली तर पुढे लावायची प्रोसेस तिकडे असते. त्यामुळे ही सुद्धा इकडे ह्या 2 दाळ आहेत. ही पण दाळ आहे आणि या साईडला ही पण दाळ. आमचा मोठ्यादा दाळ खणताय, चिकलान माकलाय माया. काय बघ, तिवई भारी आहे. बसाय घेतली तिवई मस्त आहे. कामाला गेल्या वर्षी बसून घेतात नाही मस्त. मोठा झालाय आणि कसं बांधतात तर बघा, असं बांधून झाला. हा झाला मूठ तयार. मंडळी आलो शेतामध्ये, कॅमेरा कव्हर लावला, क्लिअरिटी येणार नाही बघा. ह्या साईडला सर्व असं बऱ्यापैकी लावून झालंय आणि शेवटचं राहिलंय. आज मालवणी आहे, मालवणी. त्यापेक्षा शेतकरी आता म्हणजे कोकणात बघायला गेला तर शेती कमी करतो, कारण का एक काळ होता महिनाभरावर लावणी चालायची. आता कमीत कमी 10 ते 12 दिवसामध्ये पूर्ण लावणी संपते. आता हीच बघा ना, परवांची ही शेती आहे. 4-5 दिवस झाले, 4-5 दिवस आता ह्यांची लावणी संपणार आहे. कारण का गावातील लोक बऱ्यापैकी मुंबईला स्थलांतर झालीत आणि शेती करणार इथे कोण नाही राहिला. म्हणून जे लोक शेतकरी आहेत ते आपली थोडीशी शेती करतात पोटापुरती आणि 7 ते 8 दिवसात, जास्तीत जास्त 15 दिवसात शेती संपवतात. बघा इकडे चिखल करण्याचं काम चालू आहे. आता आमच्या चिखलीवर फिरल्यात. आता ही बघू शकता, ही गरगर चिखल आहे. हे बघा माझा पाय बघा, ही चिखलीवर आहे आता. आणि आता आपल्याला लावणीला सुरुवात करायची आहे. ही बैल नांगरत नांगरत अशी पुढे पुढे त्या साईडला जाणार. या साईडने आपण लावणी करायला सुरुवात करते. मूठ आपले तिकडे आहेत. आता हिथं फेकायला सुरुवात करणार आहे संजा. पावसाला कमी, आज बरा पाऊस आहे की संजा? एकदम मस्त आहे, एकदम सुरळीत. मालवणीचा लास्ट दिवस बघा. आमच्याकडे शेती पण लावणी पण कंप्लीट व्हायला आली. 4-5 दिवसात लावणी. इकडे बघा नऱ्या. नऱ्या काय करतोस? काय खुटवाल खुटवाल जे बघा इथल्या शेताची मालवणी आहे. जिथं नांगर पोचू शकत नाही तो नाऱ्या खुटवाल घेतोय. या साईडने जेवढं जो नांगर पोचत नाही त्या साईडनी नळ्या कुदलून घेतोय. मी तिकडे पण चिखल होईल. ह्या आणि आता जोराची पावसाळा.
जमीन सकल सपाट नसल्यामुळे आम्ही फळी ओढून जमीन सपाट करण्याचा प्रयत्न करतो, कारण कुठे खड्डा आहे तर कुठं उंच भाग आहे, त्यामुळे सपाट करण्याचा भाग करतो. अशा प्रकारे मित्रांनो आपली लावणी इथे कंप्लीट झाली आहे आणि शेवटचा तरवा होता तो सुद्धा लावून झालाय आणि दुपारची वेळ झाली. आता जेवायची वेळ म्हणजे आपल्याला जेवायला. लावणी झालेली आहे, पवार यांची लावणी झालेली आहे. आणि मित्रांनो ऐका, तुम्ही ऐका, जे मूठ उरले होते ते आता कुठेतरी जास्त झालेत म्हणून कुठेतरी कोंबून म्हणजे ठेवून ठेवलेत, जेणेकरून उरता का म्हणा त्यासाठी दादाने पूर्ण मूठ संपून टाकले. दादा काय लावणी किती दिवस लागले? लावणी 3 दिवस अंदाज. आणि स्थलांतर मुंबईला लोक गेलीत आणि जी 7-8 वर्षापूर्वी जी लावणी व्हायची, महिनाभर लावणी चालायची, आता 10 ते 15 दिवसात लावणी पुरी होते. आणि गावामध्ये नांगर होते, रांगर बऱ्यापैकी राहिलेले नाही. कमीत कमी 40-50-60 आमच्याकडे जोत असायचे, म्हणजे नांगर असायचे. आता गावात 10 ते 12च राहिलेत ना. त्या दिवशी आम्ही काउंट केले, फक्त 10 ते 12च नांगर राहिलेत. तर अशा प्रकारे जो शेतीकडचा ओळ होता लोकांचा, जो आवड होती लोकांना, खूप कमी झाले. जे ते शहरीकरण झाले त्यामुळे लोक शहराकडे वळले. लोकांचं प्रेम होतं ते खूप कमी होत चाललंय, कारण का शहरीकरण झालंय. जो तो आपला उरला की शहराकडे झाले, त्याच्यामुळे शेती खूप कमी व्हायला लागली. शेती 1 महिन्याची आता 7 दिवसावर आहे. पुढे काय होईल ते सांगता का मला. मित्रांनो आता वेळ झाली ती जेवणाची. आता बघू शकता मस्त चिकन आहे, ते चिकन भरण्याचं काम सुमित करत आहे. नाचण्याची भाकर, नाचण्याची भाकर, चिकन, कांदा, लिंबू आणि राईस सुद्धा इकडे. राईस घ्यायचं बाकी आहे. मित्रांनो हा व्हिडिओ इथंच संपवतो. मित्रांनो हा तुम्हाला लावणीचा व्हिडिओ कसा वाटला, आवडला नक्कीच लाईक करा आणि चॅनल नवीन असेल सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.